त्या नामाचं चिंतनानं तपाच्या राशी होतात आणि पापाचे कळप पळून जातात. पापाचे कळप पळती पुढे रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप. आणि म्हणून महाराज माग जे पाप झाला होता ते पाप धुण्याचं काम जर कोण केले असतील तर ते नामाने केलेले आहे. म्हणून महाराज वाल्मिकी किंकर वंद्य केला. ब्रह्महत्या राशी पातकी अपार वाल्मिकी किंकर वंद्य केला. अजामेळ भिल्ली तारिली कुंटणी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली विठोबा रखुमाई. बाह्यंग शुद्ध करण्यासाठी जसं साबणाची गरज आहे तसं अंतरंग शुद्ध करण्यासाठी भजनाची गरज आहे. कशाची गरज आहे? भजनाची गरज आहे. आता भजन म्हणले की त्यात वेगवेगळे प्रकार आले, वाद्य आले. ते वाद्य वगैरे असूनही आता भजन व्हायला झाले. स्पीकर लागायले, तेही स्पीकर साधा नाही, मिक्सरचा लागायले. थोडंसं आवाज कमी जास्त झाले तरी आमचे गायक सारखे त्याच्याकडे पाहत राहतात, नाही का? हे बाह्यंगाचं भजन आहे. अंतरंगात सारखं एक भजन चालू आहे. ते भजन बंद झाले की सर्वे सोयरे दायरेला फोन लावा लागते. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. आजपा जपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार वसे. सारखं नामाचं चिंतन मधात चालू आहे. त्या नामाकडे सारखं आम्हाला पाहायचं काम आहे आणि नामाचं चिंतन करायचं काम आहे. बाकी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जरी पारंगत केलेले असेल तर नामाचं चिंतन करणारा जर नसेल तर ते नामधारक होऊ शकत नाही. आणि नामधारकाचा अधिकार नात्राय एका ठिकाणी सांगतात देवाच्याही पुढचा आहे. देवाचा तरी अधिकार अलीकडचा आहे पण देवाच्याही पुढचा नामधारकाचा अधिकार आहे. अनन्या चिंतयन्तो माम यजना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य सारखं नामाचं चिंतन करणाऱ्याला नामधारक म्हणतात. थांबून 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 नाही. जसं नदीचं पाणी सारखं वाहतंय तसं सारखं नामाचं चिंतन करणारे ते नामधारक आहेत. त्या नामधारकाचा अधिकार महाराज एका ठिकाणी सांगतात. गावंडी 1 सहस्त्र ब्राह्मण. या खेड्यातले 1000 ब्राह्मण जेव घातल्याच्या नंतर काशीचं 1 ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य लागतंय म्हणे. काशीचे 1000 ब्राह्मण जेव घातल्याच्या नंतर एका वेद पाठकाला जेव घातल्याचं पुण्य लागतंय म्हणे. 1000 वेद पाठक जेव घातल्यावर एका पंडिताला जेव घातल्याचं पुण्य लागतंय. 1000 पंडित जेव घातल्याच्या नंतर एका संन्याशाला जेव घातल्याचं पुण्य लागतंय म्हणे. 1000 संन्याशी जेव घातल्याच्या नंतर एका परमहंशाला जेव घातल्याचं पुण्य लागतंय म्हणे. संन्याशी हे 4था आश्रम आहे. परमहंशी 5वा आश्रम सांगितलाय. जिसका पाँव में जूता नहीं, जिसका सिर पर छता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं, जिसका जग में किसका सोबत नाता नहीं. वो कोण आहे बोले? परमहंशी साधू. संग्रहच कुठल्या प्रकारचा केला नाही. अंतरण्याची पांघरण्याची सुद्धा भानगड नाही. करतली भिक्षा आणि तरुतली वास हे परमहंसाची लक्षणं सांगितल्यात.
असे 1000 परमांशी जेव घातल्यावर असे मिळणंच कितीतरी दुर्मिळ आहे महाराज। असे 1000 परमांशी जेव घातल्यावर एका ब्रह्मवेत्तेला तृप्त केल्याचं पुण्य लागतंय म्हणून। आतापर्यंत किती ब्रह्मवेत्ते झाले हो? शुक यज्ञवल्क्य दत्त कपिल मोणे हरी श्री राणोणे हरी हरी श्री राणोणे शुक यज्ञवल्क्य दत्त कपिल मोणे हरी श्री राणोणे हरी श्री राणोणे नात्रायाच हरिपाठात सांगतात 4 ब्रह्मवेत्ते झाले आणि नात्रायास अभंगामध्ये सांगतात असे 1000 ब्रह्मवेत्ती जेव घालावं लागतात। 1000 ब्रह्मवेत्ती जेव घातल्यावर त्यावेळेस हरिहराला तृप्त केल्याचं पुण्य लागतंय। ऐशे वेत्ते अपरंपार नये नामधारका बरोबर। किती जरी वेत्ते जेव घातले तरी महाराज म्हणतात ते एका नामधारकाच्या बरोबरीत बसू शकत नाहीत। म्हणून इथं बाकी काही करणं मोठेपणा नाही, इथं आल्याच्या नंतर नामाचं चिंतन झालं पाहिजे। म्हणून तुकोबाराय महाराज सांगतात आम्ही नामाची दार नेणो प्रकार अनेक सर्व भाविक विठ्ठलची प्रमाण किंवा याविण अनेक असता पै साधन वाहत असे आण विठोबाची। म्हणून महाराज तुका म्हणे येते भजन प्रमाण प्रत्यक्ष पुराणे वंद्य केले
पुराण